तेजपत्ता टाकलाय, कांदा टाकूया, लसूण टाकूया, मसूर मी भिजत ठेवली आहे अर्धा तास आधी अशी, आणि तांदूळ धुवून पाणी काढून ठेवलेलं आहे असं. बस भिजली ना का फुलते बरी ती. कांदा लाल झाला आहे. आता आलं लसूण पेस्ट आणि मिरची, कोथिंबीर बस हे करून टाकूया आणि चांगली परतून घेऊया. सुंदर सुवास त्याच्यामुळे हे छान वाटतं. एक टमाटा मोठा वाटा मिक्सरला लावून घेतला आणि त्याची प्युरी केली. आता याला चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तो टमाटा चांगला तेलात आहे ना शिजला पाहिजे. आणि जर कच्चा राहिला तर ते सगळं पदार्थ गोडूच होणार. जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत परतत राहायचं. खाली लागायला पण देऊ नका. आणि कामात असेल तर गॅस जरा बारीक करा. सुटले टमाटर टाकलं ते असं. त्याच्यात आपण मसाले टाकूया. हिंग टाकूया थोडंसं, हळद आणि आपला घरगुती मालवणी मसाला. मसाले टाकले, थोडं तूप टाकूया. वनस्पती टाका किंवा तूप टाका आणि चांगलं असं परतून घ्या. मसाल्याचा चारी बाजूने ना सुवास सुटला पाहिजे, सुगंध भाजलेल्याचा कच्चा नाही राहिला पाहिजे. आता एवढंच आपण परतवणार. नंतर पाणी टाकलं ना परतायला नाही मिळणार ना. ही भिजवलेली मसूर टाकूया, अख्खी मसूर आहे आणि चांगली ही पण परतून घेऊया. एका बाजूला मी पाणी तापत ठेवलंय, गरम पाणीच ओतायचं. हे परतलं ना का तांदूळ ओतूया. हे पण मी भिजत ठेवलेलं अर्धा तास. चांगला असा ना परतून घ्यायला पाहिजे. आपण जरा चरचर होते म्हणजे बरा हे होतं. मग पाणी टाकायचं, गरम पाणी. थोड्या वेळाने बटाटा टाकायचा. आताच बटाटा टाकला ना शिजून होईल. तो बारीक बटाटा नंतर टाकायचा. खाली वाईज जरा हे ढळून घ्यायचं. खाली मसाला चिकटलेला असतो. पाणी टाकल्यामुळे ना सगळं ढिल्लं होतं. तो फोडणीचा मसाला असतो तो. एक बटाटा टाकूया. ते चवीप्रमाणे मीठ टाकूया. सुंदर झालं, दिसायला पण कलर छान दिसतो. अख्खा मसूर भात. आपला घरगुती गरम मसाला जो असा आपण वाटून ठेवतो, थोडासा धणे वगैरे. मसूर भात आपला तयार झाला आहे. टेस्टी
झटपट मसूर भात तयार.